नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट मध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर सुरेश काळे, SSGM कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आज आपण घटक क्रमांक 4 पाहणार आहोत. 6व्या प्रकरणामधील वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. हा संघर्ष आता निर्णायक अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे आणि तो घटक आहे मवाळ व जहाल विचारसरणी. हा जो घटक आपण पाहणार आहोत चौथा, त्या घटकामध्ये भारतीय काँग्रेसचा म्हणजे जी स्थापना आपण पाहिली काँग्रेसची, त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जे सुरुवातीचे जे लोक होते त्या लोकांचा इंग्रजांवरती विश्वास होता आणि त्यानंतर काहीशे आक्रमक विचारांचे लोक याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी या घटकामध्ये मवाळ आणि जहाल विचारसरणी आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मवाळ गट, काय भूमिका होती या मवाळ गटाची? तर समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी विचारसरणी यांची होती. त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे समाज सुधारकांचे अग्रणी होते. फिरोजशाह मेहता, गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळांचे नेते होते. त्यानंतर जहाल गट जो आहे दुसरा काँग्रेसमध्ये तयार झालेला, तर या जहाल गटाची विचारसरणी थोडीशी वेगळी होती आणि त्यांचं असं मत होतं की स्वातंत्र्य मिळाले की समाज आपोआप सुधारेल. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदलणार नाही असे लोकमान्य टिळकांचे ठाम मत होते. यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय व बिपिन चंद्र पाल हे जहालांचे नेते. तर अशी ही विचारसरणी जी आहे ती काँग्रेसमध्ये निर्माण झाली. दोन वेगवेगळ्या विचारांचे गट काँग्रेसमध्ये निर्माण झाले. त्यालाच आपण म्हणतो एक जहाल विचारांचा गट आणि एक मवाळ विचारांचा गट. जहालांचं मत हे इंग्रजांशी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवायचं होतं, तर मवाळांचं मत हे इंग्रजांवरती विश्वास ठेवून त्यांना अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळवण्याचं होतं. मग असे दोन गट या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडले आणि त्यातूनच मग या राष्ट्रीय सभेत मतभेद सुरू झाले. 1907 साली सुरत अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये मतभेद झाले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता आणि तडजोड अशक्य झाल्यामुळे राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस ही दुभंगली गेली, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तर हे सुरतचं 1907चं अधिवेशन आहे ते काँग्रेसच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं, कारण या ठिकाणी सरळ सरळ दोन गट जे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या गोष्टीचा फायदा इंग्रजांनी पुढील काळामध्ये उचललेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये बंगालची फाळणी हा एक महत्वाचा टप्पा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल, कारण ही राष्ट्रीय काँग्रेस जी आहे या राष्ट्रीय काँग्रेसला देशभरामधून बऱ्यापैकी पाठिंबा मिळायला लागलेला आहे. इंग्रजांच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे आणि अशी ही राष्ट्रीय काँग्रेस हिच्यामध्ये मतभेद जे निर्माण झालेले आहे त्याचा फायदा इंग्रजांनी उचलायचं ठरवलं. त्यामध्ये आणखीन फूट कशी पाडता येईल, किंबहुना भारतामध्ये ही राष्ट्रीय चळवळ जी उभी राहते याला कुठेतरी खीळ घालण्यासाठी बंगालची फाळणी ही एक गोष्ट इंग्रजांनी पुढे आणलेली आपल्याला दिसते. विशेषतः राष्ट्रीय सभेला शह देण्यासाठी लॉर्ड कर्झनने
1905 मध्ये बंगालची फाळणी केली, म्हणजे भारतापासून बंगाल वेगळा केला. क्षेत्रफळ आणि प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी केली असं समर्थन कर्झनने केलं, परंतु बंगालमध्ये सर्वात जास्त स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेले होते, त्यामुळे ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक भारतापासून बंगाल वेगळा केला. ही 1905 ची बंगालची फाळणी ही राष्ट्रीय कार्याला, राष्ट्रीय चळवळीला अतिशय पोषक ठरलेली आपल्याला दिसते. कारण या फाळणीमुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आणि मग सरकारने जहाल नेत्याविरुद्ध कारवाई सुरू केली. लोकमान्य टिळकांना 6 वर्ष मंडलाच्या तुरुंगात पाठवले, कारण त्यांनी फाळणीचा निषेध केला. बिपिनचंद्र पाल यांनाही कारावासाची शिक्षा ठोठावली, तर लाला लजपत राय यांना हद्दपार केले. आणि विशेषतः मग ह्या बंगालच्या फाळणीमुळं काँग्रेस जी दुभंगलेली होती, ती काँग्रेस एकत्र येण्याला ही बंगालची फाळणी अतिशय चांगली परिणामकारक ठरलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे मग जहाल व मवाळ गट एकत्र आला आणि मग 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये यांनी इंग्रजांविरुद्ध एकजूट करण्याचं ठरवलं. म्हणजेच ह्या बंगालच्या फाळणीमुळं राष्ट्रीय चळवळीला एक पोषक वातावरण तयार झालं. जहाल मवाळ यांचे जे मतभेद झाले, ते मतभेद या बंगालच्या फाळणीमुळं मिटले जाऊन पुन्हा काँग्रेस एकत्र आली, जहाल मवाळ गटांची एकजूट झाली. तर अशा पद्धतीनं हे 2 गट या ठिकाणी आपण पाहिले, जे राष्ट्रीय चळवळीमध्ये सक्रिय होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 2 स्वतंत्र विचारसरणी होती, पण तरी सुद्धा त्यांचं ध्येय स्वातंत्र्य मिळवणे हेच होतं. आता भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये तिसरी एक विचारसरणी आपल्याला या ठिकाणी पाहिजे, ती म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांची लढे. आता आपण पाहतोय भारतीय स्वातंत्र्याची चळवळ अनेक नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, पण यामध्ये 3 विचारांवरती आधारित अशा नेत्यांच्या विचारसरणी होत्या. तिन्ही विचारसरणींचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे. पण विचारसरणी मात्र 3, मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. तर त्यापैकी आपण 2 मार्ग पाहिले. एक जहाल विचारांचा, इंग्रजांशी संघर्ष करून त्यांच्याशी भांडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. दुसरा गट आपण पाहिला इंग्रजांवरती विश्वास ठेवून त्यांना अर्ज विनंत्या करून मवाळवादी धोरण स्वीकारून इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि तिसरा गट असा आहे की त्यांचा या दोन्हीही विचारसरणीवर विश्वास नव्हता. त्यांच्या मते सशस्त्र क्रांती केली पाहिजे, की ज्यामुळं शस्त्र हातात घेऊन इंग्रजांना आपला देश सोडावा लागेल. इंग्रजांच्या विरोधात जी वेगवेगळी आंदोलन झाली, त्यातील एक मार्ग हा सशस्त्र क्रांतीचा होता. यांचा शस्त्रावर विश्वास होता. या लोकांचा जहाल विचारावर नाही, मवाळ विचारावर नाही, तर सशस्त्र क्रांतीवर, इंग्रजांवर शस्त्र उगारल्याशिवाय ते आपल्या देशातून जाणार नाही, असा क्रांतिकारांचा लढा सुद्धा भारतीय स्वातंत्र्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. तर यांचं उद्दिष्ट होतं की शस्त्र हातात घेऊन शासन यंत्रणा खिळखिळी करणे, सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने आपलं उद्दिष्ट साध्य करणे. तर अशा या क्रांतिकारकांच्या बाबतीत त्यांचं कार्य आपल्याला विविध प्रांतामध्ये कसं चाललेलं होतं हे या ठिकाणी पाहायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः वासुदेव बळवंत फडके यांनी सरकार विरुद्ध उठाव केला. पुण्यामध्ये प्लेग कमिशनर रँड याची चाफेकर बंधूंनी हत्या केली, कारण प्लेग निवारण्यासाठी आलेला जो रँड कमिशनर होता त्याने प्लेग निवारणाच्या नावाखाली
लोकांवरती अन्याय अत्याचार केले. त्यानंतर नाशिक येथे मित्रमेळा ही गुप्त संघटना स्थापन झाली. पुढे तिलाच अभिनव भारत हे नाव देण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. 1857 चा जो उठाव आपण पाहिला तर तो उठाव नव्हता, तर ते स्वातंत्र्य युद्ध होतं असं त्यांनी या आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर अनंत कान्हेरे या युवकाने नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली. न्यायालयाने सावरकरांना 50 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावून अंदमान येथे ठेवले होते. यामध्ये विनायक दामोदर सावरकर या कार्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. न्यायालयाने त्यांच्या या क्रांतिकारक कारवायांमुळे त्यांना 50 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. जर्मनीत भरलेल्या परिषदेत मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतील भारताचा ध्वज फडकावला होता. मदनलाल धिंगरा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याला ठार केलेले होते. त्यानंतर अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी उत्तर प्रदेशातील काकोरी स्टेशन जवळ सरकारी खजिना लुटला. यालाच काकोरी कट असे म्हटले जाते. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला धडा शिकवला. त्यानंतर सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांती गटाचे प्रमुख होते. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला ठार केले होते. क्रांतिकारकांचे बलिदान भारतीयांना अतिशय स्फूर्तिदायी ठरलेले आहे. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो जो प्रयत्न आहे तो अपयशी ठरला. त्यामुळं बीनादास यांना 9 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागली. तर अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या 3 विचारधारा होत्या त्या 3 विचारधारांमध्ये ही तिसरी विचारधारा आहे सशस्त्र क्रांतीचा लढा. ही विचारधारा थोडीशी वेगळ्या स्वरूपाची होती. इंग्रजांविरुद्ध हत्यार उपसणं किंवा इंग्रजांवरती शस्त्र उगारल्याशिवाय ते आपला देश सोडून जाणार नाही अशी यांची धारणा होती. आणि त्यामुळं मग आपल्या देशाच्या विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. या संघटनांचं काम अतिशय गुप्तपणे चालत होतं. बॉम्ब बनवणे, सरकारी खजिने लुटणे, सरकारी अधिकारावरती हल्ले करणे, अशा प्रकारचं कार्य या क्रांतिकारी गटांनी केलेलं आपल्याला दिसतं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिलेले आहे. या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले होते. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती अजोड होती. त्यांचे बलिदान भारतीयांना अत्यंत स्फूर्तिदायी ठरलेले आहे.
थोडक्यात या ठिकाणी 1947ला जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जरी योगदान त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असलं तरी सुद्धा क्रांतिकारकांचा लढा सुद्धा त्यासाठी निर्णायक ठरलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे दोन विचारधारा पाहण्याबरोबरच ही तिसरी जी विचारधारा आहे ती सुद्धा आपल्या भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला भारतीय स्वातंत्र्याला महत्वाचं योगदान देणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी यांचं निशस्त्र प्रतिकार चळवळ आपल्याला पुढच्या पाठामध्ये पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. धन्यवाद.